चे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। बुद्ध पौर्णिमेनिमित्त कामगार नगर सावित्रीबाई फुले वसाहत पंचवटी नाशिक येथे नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून भव्य महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न झाला। तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुरेश नेटावटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडी कामगार नगर परिसरात भव्य रथयात्रा काढून मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे यांच्या शुभ हस्ते फीत कापड, महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा आणि तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने बुद्धवंदना करून प्रार्थना करण्यात आली। या शुभ प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, पूनम सोनवणे, राष्ट्रीय दलित पॅंथर संस्थापक नानासाहेब भालेराव, वंचित बहुजन आघाडी नाशिकचे प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, छावा जिल्हाप्रमुख राजेंद्र वागले, RPI नेते जगदीश काळे, विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अनिल मोरे, तुकाराम येडे, संतोष जगताप, विठ्ठल पगारे, वैभव ठाकरे, साहेबराव वाळवंते, रमेश मुंढे, सिद्धार्थ वाघमारे, भानुदास शिंदे, मुंजा पाटेकर तसेच बुद्ध विहार बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सागर हिंगमेरे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रमंडळ तसेच सावित्रीबाई फुले वसाहत बीडी कामगार नगर परिसरातील महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आलेल्या सर्व समाज बांधवांनी खीरदान लाभ घेतला आहे। आज या ठिकाणी सर्व माझ्या धम्म बांधवांना आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त खरंच सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू तसेच माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे अशा थोर महान पुरुषांना अभिवादन करते। तसेच या ठिकाणी आपल्या पंचवटी पूर्व विभागाचे लोकप्रिय आमदार राहुल भाऊ डिकले यांनी आपल्या सावित्रीबाई फुले वसाहतीमध्ये 30 लाख निधी देऊन अतिशय सुंदर असं बुद्ध विहाराची स्थापना या ठिकाणी केली। भाऊंच्या मनापासून खरोखरच धन्यवाद व्यक्त करते की आज आमदार झाल्यानंतर प्रत्येक जाती धर्माचा विचार करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या निधीचं डिव्हायडेशन या ठिकाणी केलं आणि खरोखरच भाऊ असे लोकप्रिय आमदार आणि सर्व गुण संपन्न आमदार आपल्याला या ठिकाणी लाभले, त्याबद्दल आमदारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि येणाऱ्या सर्व माझ्या धम्म बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। यांच्या निधीतून महाबोधी बुद्ध विहारचं लोकार्पण सर्वांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राहुल भाऊ डिकले यांच्या माध्यमातून बीडी कामगार नगर येथे सावित्रीबाई वसाहतीमध्ये बुद्ध विहाराचं लोकार्पण झालं आणि अतिशय उपयोगी असं सभागृह या ठिकाणी निर्माण झालं। त्याबद्दल आमच्या प्रभाग क्रमांक 2च्या वतीने सर्व महिला भगिनी बांधवांच्या वतीने राहुल भाऊ डिकलेंचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या माध्यमातून अशीच विकास कामं आणि निधी आमच्या भागाला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नाशिककरांना बुद्ध जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।
दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गंजमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य सेवक दीपक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य खीरदान व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी समाज बांधवांच्या वतीने बुद्ध वंदना करून आलेल्या सर्व समाज बांधवांना खीरदान व अन्नदानाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी समाज रक्षक अर्जुन पगारे यांचं मार्गदर्शन लाभले असून याप्रसंगी मनसेचे नाशिक शहर अध्यक्ष अंकुश पवार, शिवसेनेचे गणेश मोरे, कोमल कुशनचे संचालक सागर सोनोने, रोहन म्हस्के, अनिल शिंदे, पियुष डोके, सूरज भालेराव, सचिन सदावर्ते, शेखर सोनोने, अनिकेत जाधव, कुणाल खरात, राहुल भदरगे यांच्यासह गंजमाळ परिसरातील महिला, युवक आणि समस्त समाज बांधव खीरदान आणि अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी सर्व भारतीयांना आणि नाशिककरांना शुभेच्छा देतो। तसेच आज सिद्धार्थ मित्र मंडळातर्फे खीरदान आणि अन्नदानाचा मोठा कार्यक्रम हा गंजमाळ येथे आयोजित करण्यात आला होता। त्या निमित्ताने सर्व आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत आणि आता तुम्ही पाहतच असाल का आता आमचं अन्नदान सुरू आहे। पावसामुळे थोडासा आमचं काही वेळ गेला आमचा, पण पूर्ण पावसामध्ये पण हा कार्यक्रम सुरू आहे आणि अन्नदान सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। शुभम नहार न्यू इयर स्कूल गोविंदनगर शाळेत इयत्ता 10वीत 94.60 अशा भरघोस टक्क्यांनी पास झाला आहे। शुभम नहार हा सर्वसामान्य कुटुंबातील गोविंदनगर गुरुदेव अपार्टमेंटमध्ये राहत असून आपल्या परिस्थितीचा आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेतील गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे लक्ष क्लासेसच्या संचालिका कोलते यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता रोजचा अभ्यास करून आपले भरघोस असे हे यश संपादन केले आहे। अभ्यासातच नव्हे तर त्याला वाढदिवसाच्या त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट सुद्धा त्यांनी मिळवलाय, तर त्याची लहान बहीण कीर्तीही खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती सिल्वर कांस्य पदक, गोल्ड सिल्वर कांस्य पदक मिळवले आहे। दोघे बहीण भाऊ, वडील संजय नहार, आई माधवी नहार, मुलगा व मुलगी असा कधी भेदभाव न करता दोघांना समान वागणूक देऊन त्यांच्या विशेष आवडीनिवडीकडे लक्ष देऊन त्यांना संधी प्राप्त करून दिली। दोघांनाही या क्षेत्रामध्ये खेळात असेल अभ्यासात असेल भरघोस यश संपादन केले आहे। याबाबत त्यांच्या समाजाकडून गुरुदेव अपार्टमेंटकडील सर्व परिवारामार्फत तसेच BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी व कविता गोसावी, आदित्य गोसावी व गोसावी परिवाराकडून ही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। त्यांनी 500 पैकी 463, 93.60 टक्केवारीमध्ये गणित या विषयात 99, सायन्समध्ये 93 व सोशल सायन्समध्ये 95 असे घवघवीत मार्क मिळवून यश संपादन केले आहे। शाळेचे पूर्ण नाव सांग। निवेरा इंग्लिश स्कूल। कुठली? गोविंदनगर। आणि तू आई वडिलांच्या संदर्भात तुझं काय मार्गदर्शन, आई वडिलांचं काय मार्गदर्शन मिळालं तुला? आई वडिलांनी मला अभ्यासात साथ दिली। मला जर काही समजायचं नाही तर ते यूट्यूबवरनं काही व्हिडिओ शोधून किंवा मग कोणत्या त्यांच्या मित्राला विचारून मला समजायचे। मी शुभम नहार, मी निवेरा इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो। मी ट्युशन लावली होती अभ्यासासाठी। सकाळी शाळा, संध्याकाळी ट्युशन व्हायची। पूर्ण वर्षभर मी व्यवस्थित अभ्यास केला होता आणि शाळेने तुमची कशी तयारी करून घेतली होती? शाळेने आम्हाला सगळं व्यवस्थित शिकवलं होतं, पण काय कोणता टॉपिक किती मार्कासाठी, कशावर भर द्यावा, कोणता टॉपिक जास्त अभ्यासावा हे सगळं सांगितलं। तुला सर्वात जास्त मार्गदर्शन कोणत्या शिक्षकांचे मिळाले त्यांचे नाव सांग। आम्हाला
मॅथ्समध्ये मला सर्वात जास्त मार्क भेटले. त्या शिक्षकांचे नाव वैशाली असे होते. ते न्यू स्कूलला? हो, न्यू स्कूल. बरं. आता तुला किती टक्के मिळाले? 94.6. आता पुढचं तुझं काय? मला पुढं डेटा सायन्स करायचं आहे. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तू मुलांना काय सांगू शकतो की अभ्यास कसा केला पाहिजे, काय या संदर्भात काय सांगता येईल की तुला? अभ्यास 10वीच्या पहिल्या दिवसापासून थोडा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस खूप जड जात नाही अभ्यास. रोज थोडा अभ्यास केल्याने व्यवस्थित अभ्यास. तू रोज किती तास अभ्यास करत होता? मी रोज 2 ते 3 तास अभ्यास करतो. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सेंट लॉरेन्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा चौधरी हिने SSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2025च्या परीक्षेत 97.20% मार्क्स मिळवून वडील राकेश आणि आई अश्विनी यांनी पाहिलेल्या स्वप्नांना यश दिले आहे. स्वभावाने मनमिळावा असणारी श्रद्धा आपल्या वडिलांच्या किराणा दुकानात काम करून आणि मोबाईलचा अतिवापर टाळून केवळ अभ्यासालाच आपला छंद म्हणून SSC बोर्ड एक्झामच्या परीक्षेची तयारी करून यश मिळवले आहे. त्यानिमित्ताने फुले मार्केट जुने नाशिक येथील सिद्धिविनायक व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने श्रद्धा चौधरी हिचा सत्कार करून पेढे वाटप करण्यात आले. श्रद्धाने प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर बनून गोरगरिबांची मोफत सेवा करण्याचे स्वप्न बघितले असून त्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. या प्रसंगी अध्यक्ष राजेश चौधरी, खजिनदार योगेश गंगवाल, सहकार्य राजेंद्र बागुल, गणेश कस्तुरे, विलास नागपुरे, सोनू मनियार, बापू सूर्यवंशी, मुन्नीबाई, असलम चाचा, वागचौरे, कुरेशी यांच्यासह सिद्धिविनायक व्यापारी मित्रमंडळाचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. SSCचा निकाल जाहीर झाला आणि आम्हाला सर्वांनाच उत्सुकता होती, सर्वच पालकांनाही उत्सुकता होती. पण आमच्या राकेशच्या मुलीनं खरं तर खूप मोठा विक्रमच केला. म्हणजे एका गरीब मध्यमवर्गीय घरातील मुलगी आणि एका इंग्लिश मीडियम मधनं तिनं 97% गुण प्राप्त केले आणि आम्हाला खूप आनंद झाला की खरं तर हे उज्ज्वल यश आहे आणि हे पुढे तिच्या शिक्षणाचं, अभ्यासाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण याच्यानंतरचा काळ तिचं भविष्य खूप चांगलं आहे आणि तेच या 97% गुण मिळाल्यानंतर आपल्याला सर्वांनाच कळून येईल. आणि म्हणून तिच्या उर्वरित जीवनामध्ये, उर्वरित अभ्यासामध्ये, उर्वरित शिक्षणामध्ये खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्वच जण, त्याचे मित्र, परिवार आणि महात्मा फुले मंडईतील सर्वच व्यापारी त्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहोत. तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुला उर्वरित तुझं आयुष्य सुखमय, आनंदाचं आणि प्रगती जावो. तुझी शिक्षणात अशी चढतीच कमान असो. खरं तर मुलींचं आता कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण जगाच्या प्राधान्यात काल आपण एक युद्ध खेळलो आणि त्या युद्धामध्ये कॅप्टन जी होती ती मुलगी होती, कुरेशी. म्हणजे शिक्षणाची ताकद इतकी मोठी आहे. हे जग खूप मोठं आहे, पण या जग जर पादाक्रांत करायचं असेल, जिंकायचं असेल तर तिला तेवढीच मोठी उडान लागते, ते ताकद लागते, त्या पंखामध्ये बळ लागतं. आणि ते पंख जर कोणते असतील तर ते फक्त शिक्षणाचे आहे. तुमच्या शिक्षणाच्या पंखामध्ये ताकद जर असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. कालच्या युद्धाचे आज ते ती वैमानिक जी होती खरी, त्या क्षेपणास्त्र सोडणारी, ती एक मुलगी होती आणि ती पण एक मुस्लिम मुलगी होती. याचा आपल्या सर्व भारतीयांना अभिमान आहे. म्हणजे शिक्षणापुढे शिक्षणाची ताकद एवढी मोठी असेल, जात धर्म पंथ काही नाही, शिक्षणच तुमचं मोठं आहे. शिक्षणाने तुम्ही जग जिंकू शकता. आणि म्हणून तुला शुभेच्छा देतो की या आयुष्यामध्ये तू तुझ्या कुटुंबाचं, तुझ्या वडिलांचं, आईच्या, भावाचे जी मेहनत या पाठीमागे
ती कारणी लागो आणि तू असेच यशाचे एक एक शिखर चढत जाओ आणि आमच्याही आनंदात भर पडो ही तुझ्याकडनं अपेक्षा देऊन तुला खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी श्रद्धा अश्विनी राकेश चौधरी. आज मला 10th SSC बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 97.20 मार्क्स मिळाले आणि या यशाचे मी सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना, तसेच माझी शाळा सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, माझा क्लास लिटमस अकॅडमी आणि राजेंद्र बागुल नाना यांना देते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे खरं तर आज मी यश प्राप्त करू शकली. आणि मी येणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की अभ्यासात सातत्य ठेवा आणि अभ्यासाला आपला मित्र बनवा आणि मोबाईल पासून दूर राहा. आणि पुढे आता मी डॉक्टर बनून माझी इच्छा आहे की मी गरीब लोकांना मोफत सेवा देईल अशी माझी इच्छा आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आजच्या कॅबिनेटचे निर्णय महसूल मंत्र्यांच्या फायद्याचे अर्थ करण्याचे आहे का आपले बगल बच्चनचे फायद्याचे आहेत? तिच्या नावावरती टाळूवरचे लोणी खाणारे महसूल मंत्र्यांना कधीपासून उपजत झाली. त्यांनी प्रथम महसूल अधिकाऱ्यांना कायद्याचे धडे गिरवावेत. मुद्रशुल्क नावाखाली होणारी लुटमार थांबवावी. दिखावा नको, टिकाऊ पाहिजे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सव आणि सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराज्य समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी 17 ते 19 मे 2025 रोजी या कालावधीत गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्याचे मुख्यमंत्री तसेच 25,000हून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील हिंदुत्व बंधुत्व दृढ होईल. सध्याच्या भारतासमोर उभे असलेले अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्यांची मूल्य आणि त्यांचे रक्षण याची नितांत आवश्यकता आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केलेला आहे. गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोक महोत्सव धर्म आणि अध्यात्म याच्या दिव्य ज्ञानगंगा प्रभावी करणारा ठरेल. या महोत्सवाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक परमपूज्य योग ऋषी रामदेवजी महाराज, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी, सनातन बोर्डाचे प्रणेते पूजनीय देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी,
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव राय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा येथील भाजपचे आमदार राज सिंग तसेच काशी मथुरा येथील मंदिराचा खटला लढवणारे आदिवासी शंकर जैन आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहेत. या भव्य महोत्सवासाठी नाशिक येथून मंदिराचे विश्वस्त 18 मान्यवर, यात श्री सप्तशृंगी गड मंदिराचे दीपक पाटोदकर, सुदर्शन दहातोंडे, नाशिक रोड येथील श्री मुक्तिधामचे जगदीश चव्हाण, सीता गुफाचे योगेंद्र गोसावी, विघ्नहरण गणपती देवस्थान डीजीपी नगरचे रवींद्र पाटील, कपालेश्वर मंदिराच्या श्रद्धा भुसाने, बालाजी मंदिराचे विक्रम बालाजी वाले, सीता गुफाचे योगेंद्र गोसावी तसेच कोपरगाव येथील महेंद्र तुपके महाराज तसेच हिंदुत्वनिष्ठ साधक परिवार 345 एकूण 363 उपस्थित राहणार आहे. सनातन राष्ट्रासाठी 1 कोटीचा राम नाम जप तज्ञ संत सभा समाधान राष्ट्रासाठी राम राज्य संकल्पनाद्वारे 1 कोटी रामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत मोहन तथा धर्मगुरू यांचे तेजस्वीद्वारे सनातन महाराष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्म श्री पुरस्कार वितरण, वर्षानुवर्ष सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पितातून विशेष कार्य करणारे हिंदू वीरांना हिंदू राष्ट्ररत्न हा जीवन गौरव पुरस्कारासाठी लढणाऱ्या धर्मरक्षकांना सनातन धर्मश्री हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन या भव्य कार्यक्रमातून गोमंतकातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्राचीन शास्त्र तसेच सनातन संस्कृती, राष्ट्रकला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे. संतांच्या पादुकांचे दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचे भक्तराज महाराज स्वामी, परमपूज्य टेंबे स्वामी, समर्थ शिष्य कल्याण स्वामी, श्री साईबाबा, संत बहिणबाई, संत सिद्ध स्वामी अशा अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन या ठिकाणी होणार आहे. महाधन्वंतर यज्ञ 19 मे या दिवशी विश्व कल्याणार्थ तथा सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी व आरोग्यासाठी यज्ञ होणार आहे. या महोत्सवासाठी नाशिक जिल्ह्यातून 350हून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे दत्तात्रय वाघुते यांनी दिली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा 83वा जन्मोत्सव तसेच सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून रामराज्यासमान सनातन राष्ट्राच्या निर्मितीसाठी फर्मागुडी फोंडा गोवा येथे 17 मे ते 19 मे 2025 या कालावधीमध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला अनेक संत, महंत तसेच 25,000हून अधिक साधक यांची उपस्थिती असणार आहे. सनातन संस्था गेले 25 वर्षे हिंदुत्वासाठी तसेच आदर्श पिढी घडावी यासाठी कार्य करत आहे. या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी, पतंजली योग विद्यापीठाचे परमपूज्य रामदेवजी बाबा तसेच श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज, अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. नाशिक येथून अनेक मंदिरांचे ट्रस्टी या कार्यक्रमाला असणार आहे. सप्तशृंगी गड मंदिर, कपालेश्वर मंदिर, विघ्नहरण गणपती मंदिर, सीता गुंफा, मुक्तिधाम मंदिर येथील मंदिर ट्रस्टी सुद्धा या कार्यक्रमाला तसेच 350हून अधिक जण या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमामध्ये
1 कोटी रामनामाचा जपयज्ञ असणार आहे. तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन असणार आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वाचे शिलेदार यांचा सन्मान केला जाणार आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. विश्व कल्याणार्थ आणि सर्वांच्या आरोग्यासाठी 19 मे या दिवशी महाधन्वंतरी याग याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सनातन राष्ट्र शंखनाद.in या वेबसाईटला अवश्य भेट देऊया. नमस्कार. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या सुचितानगर मुंबई नाका स्थित सेवा केंद्रात दिनांक 9 ते 12 मे रोजी 8 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून तसेच विद्यार्थ्यांनी ओंकार ध्वनी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश तिवारी व निवृत्त मुख्याध्यापक माधव पगार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रह्मकुमारी वीणा दिदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मकुमारी कावेरी दिदी यांनी केले तर सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी यांनी केले. आपल्या वक्तव्यात प्रमुख पाहुणे निलेश तिवारी यांनी सांगितले की व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असल्यास संस्कार कामी येतात. हे संस्कार मात्र लहानपणापासूनच रुजवणे आवश्यक असते. अशा प्रकारचे संस्कार मेडिटेशन, ध्यान, संगीत इत्यादीद्वारे विदेशात बालपणापासूनच शाळांमधून देण्यात येतात. आपल्याकडे मात्र अशा संस्कारांची उणीव दिसते. मात्र अशा प्रकारच्या शिबिरातून आपल्याकडेही मुलांमध्ये संस्कार रुजवणे, संस्कारांची जपणूक होते. हा ब्रह्मकुमारी संस्थेचा स्तुत्य उपक्रम आहे. अशा प्रकारचा उपक्रम आमच्याही शाळेत केल्यास आम्हाला मनस्वी आनंद होईल असे मनोगत तिवारी यांनी या प्रसंगी व्यक्त केले. सटाणा नामपूरचे निवृत्त मुख्याध्यापक माधव पगार हे ब्रह्मकुमारी संस्थेचे नियमित साधक असून त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की राजयोग मेडिटेशन हा आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. राजयोगाचा अभ्यास मी माझ्या जीवनात नित्यनियमाने करतो व माझ्या विद्यार्थ्यांनाही मी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व सांगतो. या मेडिटेशनद्वारे आपल्या जीवनातील ताणतणाव हा नाहीसा होतो. अभ्यासात एकाग्रता होते. त्यामुळे या ठिकाणी शिकवण्यात येणाऱ्या मेडिटेशनकडे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बघितले पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगले निर्णय घेण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे या शिबिरात शिकवण्यात येणाऱ्या संस्कार गोष्टी आत्मसात करा असे आवाहन माधव पगार यांनी याप्रसंगी केले. ब्रह्मकुमारी वीणा दिदी यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगितले की मोठ्या नोकऱ्यांमध्ये लागताना आपल्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्यावर रुजवण्यात आलेले संस्कार कसे कामी येतात याचे उदाहरण बोधकथेतून स्पष्ट केले. जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्यावर रुजवण्यात आलेले संस्कारच कामी येतात. यातून मनुष्याचे सर्वांगीण विकास हा होऊ शकतो असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी वीणा दिदी यांनी यावेळी केले. प्रथम दिवसाच्या राजयोग सत्रात ब्रह्मकुमारी वीणा दिदी यांनी विद्यार्थ्यांना स्वर्गीय अनुभूती करून देत आपण कोण असून आपले जीवनाचे उद्दिष्ट काय आहे याविषयी विस्तृत माहिती दिली व मोबाईलचे व्यसन पासून वाचण्यासाठी राजयोग मेडिटेशन कसा उपयोगी होऊ शकतो हे प्रॅक्टिकल मेडिटेशनद्वारे सांगितले. दिनांक 11 मे रोजी डॉक्टर राजेश जावळे यांनी हेल्दी लाईफस्टाईल अर्थात शुद्ध आहार विहार याविषयी वक्तव्य देताना विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींद्वारे आपले जेवण कसे शुद्ध पोषक असावे, सुदृढ जीवनशैली कशी जोपासावी असे डॉक्टर जावळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. यात एंजल ग्रुप 8 ते 11 वयोगटातील व डायमंड ग्रुप 12 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांचा तयार करण्यात आला. यातून त्यांना स्वच्छ भारत अभियान, आवडणारे कार्टून कॅरेक्टर अशी विविध विषय देऊन चित्र काढण्यास सांगितले.
प्रत्येक सेशनच्या शेवटी ब्रह्मकुमारी कावेरी दिदी यांनी विद्यार्थ्यांना म्युझिकल एक्सरसाइज सुद्धा शिकवली. स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये BK दीपाली बहन यांच्या अध्यक्षतेखाली लेमन स्पून रेस व म्युझिकल चेअर स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिराच्या शेवटच्या सेशनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लेखिका, सायकलिस्ट व तितकी जबाबदार गृहिणी प्रतिभा पाटील पाहुणे म्हणून उपस्थित होते. एंजल व डायमंड ग्रुप मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मरणचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या चित्रकला स्पर्धेत डायमंड गटातून आराध्य गांगुर्डे याने तर एंजल गटातून स्वरा शिरसाट यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकासाठी डायमंड ग्रुपचे नताली पाटील तर एंजल ग्रुपचे काव्य देवरे यांनी बाजी मारली. लिंबू चमच्यामध्ये डायमंड ग्रुपच्या अनुष्का चौधरी यांनी तर एंजल ग्रुपच्या यशिका पिचा या विद्यार्थ्यांनी प्रथम बक्षीस मिळवले. तर द्वितीय विजेते डायमंड ग्रुप करुणा सिंगियानी, एंजल ग्रुप अभिश्री माळी हे होते. संगीत खुर्ची या खेळ प्रकारात एंजल ग्रुपचे प्रथम विजेते स्वरश्री जाधव तर द्वितीय विजेते अभिश्री माळी होते. तसेच डायमंड ग्रुपचे प्रथम विजेते गार्गी खैरनार तर द्वितीय विजेते आरव पाठक होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित सोने गिफ्ट तर्फे भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता ब्रह्मकुमार दिलीपभाई यांच्या होंगे कामयाब एक दिन या स्फूर्ती गीताने करण्यात आली. शिबिरात 150 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रही देण्यात आले.